एरिया ए श्रावणी एरिया श्रावणी साक्षी साक्षी ए साक्षी व्हॉट्सअप मेमोजीस कसे तुम्ही सगळे. मी प्रसाद एके रील पशा. आज आपण चाललोय, नाही मला पण नाही माहित आपण कुठे चाललोय, कारण आपल्याला सकाळ सकाळी विनय भाऊंचा फोन आलता चल म्हणून आज आपल्याला कुठेतरी जायचंय म्हणून आपण निघालो होतो. ब्लॉग बनवायचं. कुठे जायचं आपल्याला नाही माहिती भाऊ, आता मंजिल का पता नाही, रस्ते पे चल पडे हम. पोचू लवकरच. कुठं पोहोचायचं तिथं. पत्या भाऊंचे 4-5 शब्द ऐकल्यानंतर आपण निघालो होतो पण पहिलं लक्षात आलं की आपली गाडी तर आता चार्जिंगची आहे. मग पहिले गाडी जाऊन चार्जिंगला लावली, थोडा वेळ बसलो आणि मग परत निघालो. आम्ही ठरवलं होतं आता कुठं जायचं. आम्हाला 500 जायचं होतं, पण जाताना आम्ही एका स्पॉटला थांबलो. तिथे आहे ना नाग्यापेक्षा मोठ्या हाईटीचं साप दिसलं होतं आम्हाला. थोडा वेळ थांबून आपण लगेच निघालो, कारण आपल्याला लवकर घरी पण जायचं होतं. पात्याने रस्ता सांगितला होता म्हणून सगळ्यांची फाटली होती. मागच्या वेळेस जिवंत वाचलं होतं, या वेळेस वाचल का नाही काय सांगता येत नव्हतं. बघा तो काय म्हणतोय. त्याने हा रस्ता लांबून सांगितलंय रे. ए बाळ ऐक ना, पुढे रुळे नीट बघ तोंडाव, आणि झाट्या तू बी पुढे बघ. आलं आपला मोळे बापासोबत एवढा गोड बोलत होता, एवढ्या आयटम सोबत पण कधी नसेल बोलला, कारण आपल्याला पण आज हॉटेलला जायचं होतं म्हणून त्यासाठी तो 500 रुपये गोळा करत होता. सगळ्यांचं नियोजन ठरलं होतं, त्यामुळे सगळ्यांनी 500 गोळा गेले आणि मग आपण निघालो जय भावानी. मटन थाळी नाही, चिकन थाळी काय. हॉटेल एक नंबर आहे, तिथला ॲम्बियन्स पण खूप छान आहे. तिथल्या स्टाफने आपल्याला चिकन थाळी सजेस्ट केलेली आहे. आपण चिकन थाळीची ऑर्डर पण दिली आहे. आणि पत्यासाठी व्हेज थाळीतलं एक पनीरचा तुकडा घ्यायला दिलं तर भाऊने मैत्रीत कुस्ती करायला लागला.